आपण नेहमी थकलेले का असतो, कधी विचार केलाय? दिवसभर काम करून घरात सगळ्या सुखसोयी असूनही रात्री शांत झोप का लागत नाही? यामागे ना एक अदृश्य शत्रू असू शकतो आणि तो आपल्या घरातच लपलेला आहे. चला, आज आपण याच शत्रूचा पर्दाफाश करूया. आजच्या या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी या अदृश्य धोक्याची ओळख करून घेऊ. मग पाहू की हा निळा प्रकाश आपला मित्र आहे की शत्रू. आपल्या शरीराचं जैविक घड्याळ कसं काम करतं, विज्ञान याबद्दल काय म्हणतं आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर उपाय काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि ही गोष्ट काही कुठल्या दूरच्या जगातली नाहीये. ही आपल्या सगळ्यांच्या घरात घडणारी रोजच्या जगण्यातली गोष्ट आहे. जिथे आपल्याला आराम वाटायला हवा, तिथेच एक अनामिक थकवा आपल्याला घेरून टाकतोय. प्रश्न अगदी साधा आहे, पण उत्तर तितकं सोपं नाहीये. दिवसभर राबून सुद्धा रात्री अंथरुणावर पडल्यावर शांत झोप का लागत नाही आणि सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश ताजेतवाने का वाटत नाही? याचं उत्तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे, पण ते आपल्याला दिसत नाहीये. तर मग यामागचा खरा गुन्हेगार आहे तरी कोण? तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो आहे आपल्या घरातलाच प्रकाश. पण थांबा, प्रत्येक प्रकाश वाईट नसतो. खरा प्रॉब्लेम आहे प्रकाशाच्या प्रकारात, आणि त्याचं नाव आहे निळा प्रकाश. आता गंमत बघा. हा जो निळा प्रकाश आहे ना, तो नेहमीच विलन नसतो. दिवसा सूर्यप्रकाशातून जो निळा प्रकाश मिळतो, तो खरं तर आपला मित्र आहे. तो आपल्याला एकदम फ्रेश आणि उत्साही ठेवतो. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा हाच निळा प्रकाश रात्रीच्या वेळी, चुकीच्या वेळी आपल्या घरातल्या कृत्रिम दिव्यांमधून आणि स्क्रीनमधून आपल्या डोळ्यांवर पडतो. तेव्हा तोच मित्र आपल्या झोपेचा कट्टर शत्रू बनतो. आणि हे शत्रू लपलेत कुठे? अहो, कुठे नाही, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये. आपले चकचकीत LED दिवे, आपला जीव की प्राण असलेला स्मार्टफोन, घरातला मोठा टीव्ही, कॉम्प्युटर, टॅबलेट, या सगळ्यांमधून हा निळा प्रकाश सरळ आपल्या मेंदूत घुसतो, विशेषतः रात्रीच्या वेळी. बरं, पण साधा प्रकाश आपल्यावर इतका कसा काय परिणाम करू शकतो? याचं उत्तर आहे आपल्या आतच. आपल्या शरीरात एक असं अद्भुत घड्याळ आहे जे लाखो वर्षांपासून फक्त निसर्गाच्या तालावर चालत आलंय. यालाच विज्ञान म्हणतं जैविक घड्याळ किंवा सर्केडियन रिधम. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची एक 24 तासांची ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी भूक लागणार, हे सगळं तीच ठरवते. आणि या पूर्ण सिस्टीमचा एक मास्टर कंट्रोल आपल्या मेंदूत बसवलेला आहे. बघा, निसर्गाचा नियम किती साधा आणि सरळ आहे. सूर्य उगवला, प्रकाश आला की शरीर आपोआप जागे होतं, कामाला लागतं. आणि जसा सूर्य मावळतो, अंधार होतो, तसं हे आपलं जैविक घड्याळ शरीराला सिग्नल देतं, चला आता आराम करण्याची, झोपण्याची वेळ झाली. पण आपण काय करतो? रात्री अंधार झाल्यावर आपण मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचे दिवे लावतो, आणि मग सुरू होतो खरा खेळ. या कृत्रिम निळ्या प्रकाशामुळे आपल्या मेंदूतला तो मास्टर कंट्रोल पूर्णपणे गोंधळून जातो. त्याला वाटतं, अरे देवा, अजून तर दिवसच आहे. आणि मग तो शरीराला चुकीचं सिग्नल पाठवतो, जागे रहा, अजून झोपायचं नाही. झालं, आपल्या जैविक घड्याळाचा पूर्ण तालच बिघडून जातो. आणि हे मी काही मनाने सांगत नाहीये, यामागे पक्क वैज्ञानिक कारण आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे एक खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर चार्ल्स सीसलर. त्यांनी आपलं आयुष्य याच विषयावरच्या संशोधनात घालवलं आहे. त्यांच्या संशोधनानं काय काय सिद्ध केलंय ते थोडक्यात बघूया. अगदी 1986 मध्ये त्यांनी शोधून काढलं की आपलं जैविक घड्याळ हे सामाजिक संकेताने नाही तर प्रखर प्रकाशाने रिसेट होतं. त्यानंतर त्यांनी हेही दाखवून दिलं की आपलं शरीर रात्रीच्या वेळेस प्रकाशाला किती जास्त संवेदनशील असतं. आणि अगदी अलीकडे म्हणजे 2015 मध्ये त्यांनी हे स्पष्टपणे सिद्ध केलं की रात्री स्क्रीन वापरल्यामुळे आपली झोप तर उडतेच, पण दुसऱ्या दिवशीचा ताजेपणाही नाहीसा होतो. ठीक आहे, जैविक घड्याळ बिघडतं, पण त्याने नेमकं होतं काय? त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? जेव्हा आपल्या शरीरातला झोपेचा खरा राजा, एक महत्त्वाचा हॉर्मोन गायब होतो, तेव्हा खरी समस्या सुरू होते. या राजाचं नाव आहे मेलाटोनिन. हे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं एक हॉर्मोन आहे. याला झोपेचं हॉर्मोन म्हटलं तरी चालेल. याचं काम साधं आहे. अंधार झाला की हे तयार व्हायला लागतं आणि आपल्याला शांत गाढ झोप लागावी यासाठी मदत करतं. आणि हे बघा, हा आहे वैज्ञानिक पुरावा. या ग्राफमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडल्या पडल्या शरीरातलं मेलाटोनिनचं प्रमाण किती वेगाने खाली कोसळतं. गणित एकदम सोपं आहे. जास्त प्रकाश म्हणजे कमी मेलाटोनिन, आणि कमी मेलाटोनिन म्हणजे अपुरी आणि अशांत झोप. आणि ही अपुरी झोप म्हणजे फक्त दुसऱ्या दिवशी येणारी जांभई नाही, याचे परिणाम खूप गंभीर आहेत. सततचा थकवा आणि चिडचिड, गोष्टी लक्षात न राहणं म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं, पचनाच्या तक्रारी सुरू होणं,
मानसिक ताणतणाव वाढणं आणि इतकंच नाही तर लठ्ठपणाचा धोकाही यामुळे वाढतो. एवढं सगळं ऐकून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण चांगली गोष्ट ही आहे की ही समस्या जेवढी मोठी वाटते त्यावरचे उपाय तेवढेच सोपे आणि आपल्या हातात आहेत. आपलं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे. चला तर बघूया काय सोपे उपाय आपण करू शकतो. फक्त 4 सोप्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट, रात्रीच्या वेळी घरातले प्रखर पांढरे LED दिवे बदलून त्या जागी पिवळ्या रंगाचे म्हणजे वॉर्म लाईट्स वापरा. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची सवय, झोपण्याच्या कमीत कमी 1 ते 2 तास आधी मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर सगळे स्क्रीन बंद. तिसरं, जर स्क्रीन वापरणं खूपच गरजेचं असेल तर त्याचा ब्राईटनेस कमीत कमी ठेवा आणि नाईट मोड किंवा वॉर्म मोड चालू करा. आणि चौथी गोष्ट, रोज रात्री एका ठराविक वेळेला दिवे आणि स्क्रीन बंद करण्याचा एक नियमच बनवा आणि तो न चुकता पाळा. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपली झोप ही काही चयन नाहीये, ती आपल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आणि या अदृश्य शत्रूपासून, या निळ्या प्रकाशापासून तिचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या नागरिक जागृती अभियानाचा भाग झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सतर्क रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी रहा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.